बहुजन नायकांच्या श्रमाला वंदिते मी, त्या बहुजन नायकांच्या श्रमाला वंदिते मी। त्या बहुजन कशासाठी आणि कारण प्रत्येक गोष्टीला एक विशेष महत्त्व असते आणि म्हणून की बोधिसत्व अभिमानाच्या आचरणाला की बोधिसत्व अभिमानाच्या आचरणाला वंदन माझे सम्राट प्रचाराला की बोधिसत्व भीमाच्या आचाराला वंदन माझे, सम्राट अशोकाच्या धम्म प्रचाराला वंदन माझे। अरे मंदिरात नाही ठेवले पाऊल चांदी पाटील, अशा त्या तथागताच्या विचाराला वंदन माझे, अशा त्या तथागताच्या विचाराला वंदन माझे। सर्व संत थोर पुरुष महात्म्यांना ही लेख कोटी कोटी वंदन करते। आणि त्यानंतर या देशाला जितके महापुरुष महात्मे संत कबीर सगळे लोक जे दिले आहेत, ज्या महामाया होऊन गेल्या, ज्या महात्म्यांना जन्म दिला, त्या सर्व समस्त महामायांना मातांना ही लेख कोटी कोटी वंदन करते। कारण फार वेळ नाही घेता, मला माहिती आहे सगळे तिकीट काढून आलेले आहे, सगळ्यांना जास्तीत जास्त गाणी ऐकायची आहे, म्हणून बोलण्यात वेळ न घालवता तुमच्या मानसिकतेचा विचार करून सरळ आणि सोप्या भाषेत गाण्याला सुरुवात करते आहे। पण आज हा कार्यक्रम जो या महापुरुषांच्या विचारधारेवर ठेवलेला आहे आणि म्हणून ईश्वराने आपल्याला नाकारून अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे जगातील पहिले वैज्ञानिक प्रबोधनकार तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांना वंदन करते व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुजनांचे कैवारी भीमरत्न मजूर मंत्री विश्वरत्न संपादक ज्ञानयात्री प्राध्यापक इतिहासकार बैरिस्टर कायदे पंडित क्रांती सूर्य भारत रत्न युगपुरुष समाजशास्त्रज्ञ विश्वभूषण घटनाकार बोधिसत्व आवाज खिचून राहिला पुरा माईक लाऊड नाही, खूप ताकद लावा लागत आहे। हो पुन्हा बरं गावाचा आहे। हॅलो लाऊड इकडे काहीच आवाज नाही, अजिबातच आवाज नाही। आणि सामूहिक वंदन घेते बघा सर्व जाती धर्माचे लोक आज मला ऐकत आहेत, हे माझं भाग्य आहे। फक्त बौद्ध किंवा महाराज नाही बाबा, तर माझ्या शिवरायांचे मावडे सुद्धा इथे आहेत आणि माझे भीम सैनिक सुद्धा इथे आहेत। म्हणून सगळ्यांच्या मानसिकतेचा विचार करून सर्व महापुरुषांना एकत्रित बांधून सगळ्या महापुरुषांप्रती आदर सन्मान ठेवून वंदन करून पहिल्या छोट्याशा वंदन गीताला सुरुवात करते। कशी ऐका। भारत भूमीच्या लाऊड करो, शोर करो थोड़ा सा। हेलो 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 करो इसको। हेलो हेलो
महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि म्हणून आई बाबासाहेब आंबेडकर आणि आई रमाईची ही समाजासमोर काय सांगते ऐका कारण मानव रूपी दानवाद माणसात कोणाला निवडून यायचं असते, कोणाचा स्वतःचा मोठेपणा करायचा असते आणि मग अशातच नवीन नवीन लीडर नवीन नवीन तोंड आम्हाला समाजासमोर दिसायला लागतात बॅनर पोस्टरच्या माध्यमातून. पण मला काय म्हणायचं आहे, अरे स्वार्थासाठी कोणत्याही जयंत्या साजरा करू नका. या महापुरुषांचा कोणताही स्वार्थ नव्हता. आपल्यासाठी झटले अहोरात्र ते हाडाचं काढ केले त्या लोकांनी, त्यांचा कोणताच स्वार्थ नव्हता. तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी समाजापुढे सोबत उभं करू नका. करायचं असेल तर इथं करा. काय अरे ज्याच्या कपाळी लाल टिळा त्याला निळा टिळा लावू नका. ज्याच्या कपाळी लाल टिळा त्याला निळा टिळा लावू नका. आणि स्वार्थासाठी शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांना एकत्रित आणू नका. की ज्याच्या कपाळी लाल टिळा त्याला निळा टिळा लावू नका. आणि स्वार्थासाठी बाबासाहेबांना आणि शिवाजी महाराजांना एकत्रित आणू नका. अरे तुम्हाला करायचे असेल तर इतकं करा मनोज राजा. तुम्हाला जर करायचं असेल तर इतकं करा मनोज राजा. अरे शिवाजी महाराजांची जयंती आम्ही साजरी करतो, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती तुम्ही साजरी करा. शिवाजी महाराजांची जयंती आम्ही साजरी करतो, बाबासाहेब
आणि म्हणून मला म्हणायचं आहे का या व्यवस्थेविरुद्ध केला तुम्ही संघर्ष माझे समंदर के लहरों को कोई भी रोक नहीं सकता कि सूरज को कोई भी ढक नहीं सकता और समंदर के लहरों को कोई भी रोक नहीं सकता। ए आसमान तेरी ऊंचाई का पता है हमें, ए आसमान अरे तेरे ऊंचाई का पता है हमें, लेकिन मेरे बाबा साहब के ऊंचाई को कोई भी रोक नहीं सकता। झोपले का रे सगळे? अरे का कोणाच्या मैत्रीत आले राजे हो तुम्ही तिकीट काढू? या महापुरुषांच्या जयंतीत आले ना त्याचं तरी भान ठेवा। चला हातात घ्या, बाबाचा वापर करा। बोला छत्रपती शिवाजी महाराजांचा, सावित्रीबाई फुलेंचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, आई रमाबाई आंबेडकरांचा, आसाराम बापूंचा। समजदार झाले लोक, नाही तर मला वाटलं जे विजय असोच म्हणतात का विजय असो कोणाचा असो, पण विजय असो कोणाचा नाही, फक्त या महापुरुषांचा विजय असो। आसाराम बापूचा नाही। ऐकलं का ही बाई? बडे अच्छे लग रहे भाई आपको। असं का खाल्ले का वांगी? भंडारा जिल्ह्यात भातावर भेटला जेवणच नाही का? मला वाटलंच तू जेवशील नाही म्हणून मी तर मस्त भात खाल्ला। क्या बात है बाई, बाईचा जोरदार टाळ्या। हा या व्यवस्थेविरुद्ध केला तुम्ही संघर्ष। सपना नंदागुडी इथं आलेली आहे, महाराष्ट्राची झाडीपट्टीची ख्यातनाम खूप सुंदर अशी कलाकार जिनं ती आणि आम्ही अख्ख्या 10 वर्ष सोबत करून काम केलं। तिच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा। तिच्याकडून या गाण्यावर फार मोलाचा आशीर्वाद मला आलेला आहे। आणि मला माहिती आहे या झाडीपट्टीच्या या मातीला मी वयाच्या 12 वर्षाची होती तेव्हापासून मी वेळ दिला आणि या मातीतली मी कलाकार आहो। आणि आज मला असं वाटते की मी समाजाला वेळ दिला पाहिजे, म्हणून नाट्य कलावंत हे काम सोडून मी झाडीपट्टीमध्ये आज प्रबोधनाचं काम करायला लागले आहे। ही मातीतली कलाकार आहे, कारण गेल्या मी 18 ते 19 वर्ष या मातीत राहून काम केलं दादा। या मातीत राहून मला माहित आहे झाडीपट्टीचा कलाकार तुम्हाला स्वतः सगळ्यांना माहिती आहे। हे लोक हे आमचे जे लोक आहेत जे आम्हाला बघायला येतात झाडीपट्टीमध्ये ते मातीतले लोक असतात। दिवसभर राबराब काम करतात आणि रात्री आम्हाला रात्रभर मनोरंजन म्हणून नाटक प्रबोधनात्मक नाटक बघतात। आणि म्हणून वयाच्या 12 वर्षापासून तर 35 वर्षापर्यंत मी झाडीपट्टीला योगदान दिलं। गेल्या 2 वर्षापासून मी प्रबोधनासाठी बाहेर निघले आणि मला अभिमान आहे। मला मुंबई कोकणकडचे लोक म्हणतात ताई बॅनरवर नाट्य कलावंत का टाकता तुम्ही? म्हणतो मी नाट्य कलावंत याचा मला अभिमान आहे, कारण त्या मातीतून मला स्टेज मिळाला, सन्मान मिळाला आणि मी एक चांगली कलाकार होऊ शकली। हे पुण्याई या झाडीपट्टीच्या मातीचे एक जोरदार टाळ्या वाजवा, कारण इथं कलाकार घडवल्या जातात। आलं का लक्षात? आणि जो झाडीतून मातीतून कलाकार घडतो कोणाच्या बापाला भेट नाही म्हणून। आणि नाट्य कलावंत लावल्याशिवाय गायिका मला लावायचं नाही। आणि म्हणून म्हणायचं आहे का या व्यवस्थेविरुद्ध केला तुम्ही संघर्ष। मला
माझे कॉन्टॅक्ट खूप चांगले असतात, कारण आम्ही भूमिका करत असताना डोळ्यात पाहण्याची आमच्या ताकद असते. आणि म्हणून काम करणाऱ्यापेक्षा स्टेजवरच्या कलाकारापेक्षा ऐकणारा आणि पाहणारा कलाकार जास्त समजदार असतो. हे मी शिकली कोणाकडून? माझ्या गुरुवर्य नाट्य कलावंत हिरालाल पेंटरकडून. म्हणून नजर भिडवून काम करायचं बाई म्हणते, नजर भिडवून. जो नजरेत पाहून काम करतो तो कोणाला बापाला घेत नाही. आणि म्हणाल म्हणते काय की भविष्याच्या बापाला पुत्रही विचारणार नाही, अबे केलेल्या प्रेमाचे सूत्रही विचारणार नाही. की भविष्याच्या बापाला पुत्रही विचारणार नाही, अबे केलेल्या प्रेमाचे सूत्रही विचारणार नाही. जर का फुले शाहू आंबेडकर विचारधारा जीवनातून वजा केली ना राहुल, तर एक दिवस तुम्हाला आणि मला पुत्रही विचारणार नाही. आपल्याला हिरो बनवण्याचं काम या लोकांनी केलं विचारायला. आणि म्हणून मला म्हणायचं आहे काय, या व्यवस्थेविरुद्ध घ्यायला तुम्ही संघर्ष. माझ्यासारखं श्रीमंत या जगात कोणी नाही. आता तुम्ही म्हणाल बाई पाहून अशी म्हणते, पैसा आहे म्हणून मी श्रीमंत नाही, नोकरी आहे म्हणून मी श्रीमंत नाही, माझ्याकडे गाडी बंगला घर आहे म्हणून मी श्रीमंत नाही. तर मी का श्रीमंत आणि कशी आहे ते तुम्हाला सांगते. सगळ्या महिला जितक्या उपासिका बसल्या त्यांनी हात वरती करायचं आहे, हात आणि दोन्ही हात वर करायचं आहे, दोन्ही. बघा जितकी मी श्रीमंत आहे तितक्या तुम्ही श्रीमंत जर असाल तर जोरदार टाळ्या वाजवायच्या. कशा की मी उपासिका बुद्धाची मला काय वाद आहे, काय वाद आहे उपासिका बुद्धाची मला काय वाद आहे. अरे मला लाभलेली हे सगळी हिऱ्या मोत्याची खाण आहे. मी उपासिका बुद्धाची मला काय वाद आहे, मला लाभलेली हे सगळी हिऱ्या मोत्याची खाण आहे. अरे मनोज राजा भले भोवताली खाण आहे, पण अंतरात माझ्या फक्त बुद्धाचेच स्थान आहे. तुम्ही सुद्धा माझ्या संग श्रीमंत आहात, कारण बाबासाहेबांनी आम्हाला बुद्ध दिला आणि बुद्धाने आम्हाला मैत्री करणं शिकवलं. लक्षात घ्या, बाबासाहेबांनी आम्हाला साथ बुद्ध दिला, काय नाही दिलं, काय दिलं फक्त बुद्ध दिला. आणि बुद्धामुळे आम्हाला मैत्री करणं आम्ही शिकलो. आणि बुद्ध म्हणतात तलवारीची लढाई करू नका रे, विचारधारेची लढाई करा, मैत्रीचा धम्म स्वीकारा, सगळ्यांशी मैत्री करा, सगळ्या मानव जातीवर प्रेम करा. बुद्ध काही देव नाही, बुद्ध काही देव नाही आहे. बुद्ध म्हणजे सगळ्यांशी मैत्री करा, सगळ्यांवर मानव जातीवर प्रेम करा. फक्त मटण खाण्यापुरतं प्रेम नका करू. आणला कोंबडा की कापला, आणला बकरा की कापला, आणि हत्या करून जो पोट भरवतो तो काय कोणाशी मैत्री करू शकतो, बरोबर आहे का नाही. आणि म्हणून मला म्हणायचं आहे काय, या व्यवस्थेविरुद्ध केला तुम्ही संघर्ष. अरे दुःखितांचा पीडितांचा झाला बुद्धाला वंदना.